मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. आजचा स्वामी संदेश टाळून पुढे जाऊ नका, कारण आज आनंदाच्या बातमीचा कॉल येईल. घरातील दुःख आता संपणार आहे. एकदा हा संदेश तुम्ही पूर्णपणे ऐका आणि मगच याचा अनुभव घ्या. बाळांनो, मित्रांनो, देव आज तुम्हाला सांगत आहे, पुढील 5 मिनिटे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. यामुळे तुझे कर्ज, गरिबी कायमची दूर होऊन तुझ्या कल्पनेपेक्षाही जास्त तुझ्याकडे धन येईल. कृपया स्वामींना टाळू नका, कारण तुमचा देव स्वार्थी नाही, तो तुमच्या इच्छा पूर्ण करायला आला आहे. हा संदेश तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवेल. हे चमत्कार तुमच्या शरीराला बरे करतील, तुटलेली दुरावलेली नाती सुधारतील. माझ्या लाडक्या बाळा, शेवटपर्यंत ऐकून तरी बघ. बाळा, मी तुझ्या प्रार्थनेकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. कधी मी त्यांना अशा प्रकारे उत्तर देतो ज्याची तुम्हाला अपेक्षा नसते. तुझे डोळे उघडे ठेव, माझ्यावर लक्ष केंद्रित कर आणि तुला माझे मार्ग अधिक चांगले समजतील. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्या न बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल. होय, देव तुम्हाला ओळख देतो, तुमचे ऐकतो. देव तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्यासाठी हे सर्वस्व, हे सगळे जीवन हे तुझेच आहे. तू खूप धन्य आहे. देव म्हणतो, स्वामी म्हणतात, तुम्हाला हवा असलेला आशीर्वाद येत आहे. माझ्यावर विश्वास ठेव आणि धीर धर. डगमगून जाऊ नकोस. बाळा, जो तुम्हाला चांगले सांगतो, तुझ्या भल्याचा विचार करतो, अशा व्यक्तीला आपले गुरु मान. मग तो वयाने लहान असो वा मोठा, याचा विचार करू नकोस. अशा चांगल्या व्यक्तीने अपमान केला, रागावली तरी त्याला सोडू नकोस, कारण मोठेपणा देऊन डुबाडणारे अनेक आहेत, पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात. 1000 चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोध आणि 1000 चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेव. बाळा, सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी मी तुला आज सांगणार आहे. लक्षपूर्वक ऐक. आयुष्यात या गोष्टी जर तू आपल्या अंगी बाळगल्यास ना, तू यशस्वी होणारच. तुला कधी काही कमी पडणार नाही, हे मी खात्रीने सांगते. आणि जरी कमी पडले तर त्याचा त्रास तुला होणार नाही, हे मी खात्रीने सांगतो. पहिली गोष्ट बाळा, आयुष्यात या 3 गोष्टी कधीच विसरू नकोस. त्या म्हणजे कर्तव्य, कर्ज आणि उपकार. आयुष्यात कोणत्या गोष्टीपासून दूर राहावे, तर त्या गोष्टी अशा आहेत की व्यसन, जुगार आणि चोरी. कोणत्या गोष्टीचा नेहमी आदर केला पाहिजे, आई वडील आणि गुरु. आणि कोणत्या गोष्टी इतरांना द्याव्यात, दान, ज्ञान आणि मान. अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या भावाभावात शत्रुत्व निर्माण करतात, तर त्या अशा गोष्टी आहेत की संपत्ती, पत्नी आणि जमीन. कोणत्या गोष्टीची कधीही चोरी होत नाही, तर ते आहे ज्ञान, चारित्र्य आणि जिद्द. कोणत्या 3 गोष्टी आयुष्यात एकदाच मिळतात, त्या म्हणजे आई वडील आणि तारुण्य. आणि नम्रता, सौजन्य आणि सुस्वभाव, या 3 गोष्टी आपण आपल्या अंगी बाळगल्या पाहिजेत. कोणत्या अशा 3 गोष्टी आहेत त्या सांगून येत नाहीत, मृत्यू, आजार आणि वेळ. बाळा, या गोष्टी कायमस्वरूपी लक्षात ठेव. तुला यशाचे शिखर गाठण्यापासून कोणीच अडवू शकणार नाही. बाळा, सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे. कारण त्याने एकदा स्वामींना मानले की त्याच्या पुढचं संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराजच घेतात, म्हणजे आम्ही घेतो. आणि तो जेव्हा दुःखातून बाहेर पडतो ना, तेव्हा त्याच्याशी नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो, आणि तोच तुमच्या पुढील आयुष्यातील तुमची संपत्ती आहे. बाळा, चांगला स्वभाव हीच माणसाने कमावलेली स्वतःची सर्वात मोठी संपत्ती असते. कोणाचा सरळ स्वभाव ही त्याची कमजोरी समजू नका, तर ते त्याचे संस्कार असतात. ज्याच्याजवळ शक्तीबरोबर सहनशक्तीसुद्धा असते, अशा व्यक्तीच्या शक्तीचा कधीही मुकाबला होऊ शकत नाही. बाळा, चांगला माणूस कधीही मतलबी नसतो. तो फक्त अशा लोकांपासून दूर राहत असो ज्यांना त्याची कदर नसते. अशा गोष्टी, माणसाची निंदा तेच लोक करत असतात जे त्याची बरोबरी करू शकत नाहीत. बाळा, आयुष्यात चांगले बनून राहा. कोणी तुमचा सन्मान करेल तर कोणी तुमचा अपमानही करेल, कारण ज्या लोकांची साधी राहणी, उच्च विचारसरणी, धैर्य आणि दया हे गुण असतात ना, हे लोक खूप भाग्यशाली असतात. चांगले व्यक्तिमत्व घेऊन जन्माला येणं
ही आई वडिलांकडून आपल्याला मिळालेली एक सुंदर भेट असते. मात्र एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून जगणं ही आपली स्वतःची ओळख असते. फक्त माणूस होणं पुरेसं नसतं, माणसात माणुसकी असणं हे देखील आवश्यक असतं. आणि देवावर अटळ विश्वास ठेव, स्वामींवर विश्वास ठेवा आणि म्हणा, हे गुरुराया मला समाजात असे स्थान दे की त्याने सर्वांचे भले होऊ दे. त्यासाठी या शरीराची पात्रता तयार करून घे. माझे कर्म तुझी अनन्य भक्ती करेन ह्याची मला समज दे. आणि जो ह्या माझ्या जीवनाकडे बघेल तेव्हा फक्त तुझीच आठवण होऊ दे, तुझ्या भक्तीचा प्रसार होऊ दे आणि हरवलेला आत्मविश्वास परत येऊ दे. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यात असे काही लोक येतात ते फक्त आपल्याला नावापुरतंच आपल्याला मानतात. बाकी त्यांचं जग वेगळं असतं आणि आपण उगाच त्यांना आपलं मानत असतो. संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यात बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होत नाही. आणि स्वतःच्या आईवडिलांना दूर लोटू नकोस. तू मला तुझ्या आईवडिलांमध्ये पहा, त्यांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर स्वामी स्वतः येऊ शकत नाही, यासाठी आईवडिलांना देवाच्या रूपात तुझ्याकडे पाठवलं आहे. त्यांच्यावर प्रेम कर, त्यांना दुखवू नकोस. कारण मनातलं जाणारी आई आणि भविष्य ओळखणारा बाप याशिवाय मोठा ज्योतिषी नाही, हे लक्षात ठेव. आईला सर्वाधिक अपमानाचा तो क्षण वाटतो जेव्हा आपला मुलगा आपल्या पत्नीसमोर तिच्यावर ओरडतो, डोळे वटारतो. बाळांनो, लक्षात ठेवा, जगातील सर्व नात्यांमध्ये आईचे नाते हे सर्वश्रेष्ठ असते. कारण त्याचं वय हे सर्वांना त्यामध्ये सर्वश्रेष्ठ असते. कारण त्यांचं वय हे सर्व नात्यांमध्ये 9 महिन्यांनी अधिक असते. कशीही असू द्या आई, तिला आनंद देता आला नाही तरी किमान दुःख तरी देऊ नका, हे लक्षात ठेवा. पण आपल्या समस्या, मोठ्या अडचणी आपल्या माणसांना सांग, देवाशी आमच्याशी बोल. पण आपल्या समस्या सर्वांना सांगून बसू नकोस. कारण सर्वांच्याच घरात औषध नसतं, पण मीठ मात्र नक्की असतं. बाळा, आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या फलटावर थांबते आणि आपल्या अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर आपल्याला उतरणे भागच पडते. बाळा, जी व्यक्ती देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवते ना, स्वामींच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवते ना, त्या व्यक्तीचे परमेश्वर कधीच वाईट होऊ देत नाही. माणसाचे शेवटपर्यंत सोबत राहणारे अलंकार म्हणजे माणसाचा स्वभाव आणि माणुसकी. आणि बाळा, बोलण्यापूर्वी शब्द आणि पेरण्यापूर्वी बी कोणतं वापरणार याचा विचार जरूर कर. नंतर विचार करण्यात काहीही अर्थ नाही, कारण त्याचा परतावा तोच मिळेल जो तुम्ही वापरला आहात. ज्यांच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थी असे माणुसकीचे धन असते ना, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा किंवा संपत्ती याची गरज भासत नाही. सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतात. कधी नशीब आपल्यासाठी अजून काहीतरी चांगले लिहित असते. फक्त ते प्रत्यक्षात येईपर्यंत आपल्याकडे संयम हवा. आयुष्यात प्रत्येक गोष्ट घडायची एक वेळ असते. देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवून एक पाऊल पुढे टाकत चला. आयुष्य खूप सुंदर आहे, ते जगा. आयुष्यात गुण पाहून अनेक लोक तुमच्यावर प्रेम करतील, पण आयुष्यात त्याला स्थान द्या. जे तुमच्याकडे तुमचे गुण दोष पाहतात, तुमची साथ सोडणार नाहीत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, वाक्य लहान आहे पण खूप महत्त्वाचं आहे. छोट्या गोष्टी मनात ठेवल्याने मोठी नाती उद्ध्वस्त होतात, हे लक्षात ठेवा. आणि आपल्या मनाला सतत असे म्हणत राहा, मला माणसे जोडायला आवडतात, माणसांशी नाती जोडायला आवडतात, जोडलेली आणि नाती जपायला आवडतात. कारण माझा विश्वास आहे की माझ्यानंतर मी कमावलेली संपत्ती मी बरोबर घेऊन जाणार नाही, परंतु मी जोडलेला माझ्या माणसांच्या डोळ्यातील अश्रूंचा थेंब हाच माझ्याकरिता लाख मोलाचा दागिना आणि हीच माझी आयुष्यातील खरी कमाई संपत्ती आहे. मग बघा, तुम्ही आयुष्यात किती समाधानी राहाल. कुणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कुणाचं दुःख पाहून निदान ते आपल्याला वाट्याला तर नाही ना, हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन आहे. माहीत नाही आयुष्यात काय होईल, माहीत नाही पुढे काय होईल हेही माहीत नाही, पण एक मात्र नक्की, आपण जर कोणाचं वाईट केलं नसेल तर आपले पण कधी वाईट होत नाही. फक्त एक ती वेळ असते जी नाही होणार. फक्त एक ती वेळ असते जी काहीतरी वाईट गोष्टी घडवत असते, पण ते आपल्या चांगल्यासाठीच असते. कधी आयुष्य एका अशा वळणावर येऊन थांबते ना, जिथं सगळं संपलं असं वाटते, पण तीच एक वेळ असते ज्यावेळी आपण घाबरून जाण्यापेक्षा थोडासा संयम ठेवून जगावं लागतं. बाळांनो,
चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो. मग संकट कितीही मोठे असू दे, फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवला पाहिजे. आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात रे. तोडणं हा क्षणाचा खेळ असो, पण बाळा जोडणं हा आयुष्याचा मेळ असो. तर मित्रांनो, कुणी स्वतःहून दुःख आणि वेदना सांगत असेल ना, तर मनातलं कुणाला तरी सांगावं, मन मोकळं करावं ही त्याची इच्छा असते आणि तुम्ही ते ऐकावं हीच त्याची अपेक्षा असते. तुमचं डोकं उठवण्याचा त्याचा हेतू नसतो. जर कुणी भेटला किंवा भेटली तर निदान 5 मिनिटे त्याला द्या. तुमचं मोठं नुकसान नाही होणार, पण हीच 5 मिनिटे त्याला लाख मोलाचा मानसिक आधार देतील, हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ राहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.